हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वराज किचन चॅनलमध्ये. तर कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. चला तर मग इथे आपण गावरान पद्धतीचं चुलीवरचं चिकन इथे बनवणार आहोत. बघूयात तर मग. बघू शकता इथे बनणार आहे अस्सल गावरान चुलीवरचं झणझणीत असं चिकन. चला तर मग कसं बनते बघूया. इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ आपल्याला पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. भाजी इथे आपली धुवून झालेली आहे. तर भाजीसाठी लागणारे काही खडे मसाले घेतलेले आहे ते बघूया. इथे मी घेतलेले आहे 1 वाटी धनी, 5 लवंग, 5 काळे मिरे, चक्रफूल, तेजपत्ता, दगडफूल, 1 वाटी तीळ, 1 वाटी फुटाणे, 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेली आहे आणि 3 कांदे घेतलेले आहे. बघू शकता समोर आणखी परत फोडणीसाठी लागणारे काही मसाले आहेत. इथे मी घेतलेला आहे 1 वाटी तिखट, प्रवीण मसाला, थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ, खानदेशी मसाला, चिकन मसाला, 2 कांदे, 10-15 लसूणच्या पाकळ्या, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे. बघू शकता. चला तर अद्रक लसूणची पेस्ट इथे करून घेऊ. आणि फोडणीसाठी लागणारे कांदेही आपल्याला इथे कट करायचे आहेत. बघा मी 2 कांदे घेतलेले आहे आणि चला कांदे कट करून घ्यायचे आहे. चला तर मग चूल पेटून सुद्धा झालेली आहे. त्यावरती आता आपण पातेलं ठेवूया. पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे बघू शकता इथे काही मसाले घेतलेले आहेत लागणारे. कांदा, कोथिंबीर, हळद, मसाले वगैरे. इथे आपले चिकन धुवून ठेवलेलं आहे. पातेलं तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण तेल घेऊया. तेल तापून झालं की मग त्यामध्ये लगेच आपलं अद्रक लसूण पेस्ट केलेलं आहे ते ॲड करायचं आहे. आणि अद्रक लसूण सुद्धा छान असं कलर येईपर्यंत होऊ द्यायचं आहे. अद्रक लसूणला पण छान कलर आला पाहिजे. बघू शकता तुम्ही. त्यामध्ये आता कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा पण छान होऊ द्यायचा आहे. आपल्याला इथे चिकन शिजवायला घालायचं आहे. त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा आणखी परत थोडी टाकलेली आहे. त्यामध्ये आणखी हळद ॲड करायची आहे आणि हळदही छान अशी परतून घ्यायची आहे. बघू शकता कांदा पण छान झालेला आहे. आणि आता इथे आपलं 1 किलो जे चिकन आहे ते इथे ॲड करायचं आहे. बघू शकता इथे मी चिकन पूर्ण धुवून घेतलेलं होतं आणि आता त्यावरती इथं आपल्याला मीठ टाकायचं आहे. इथे आपण चिकनला पुरेल इतकंच मीठ घालायचं आहे. चिकनला व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे फक्त. बाकी भाजीसाठी लागणारं मीठ तुम्ही नंतर टाकू शकता. आणि मीठसुद्धा हलवून घ्यायचं आहे. आता त्यावरती आपण एक ताट ठेवायचं. त्यामध्ये पाणी घालायचं. ते पाणी तापलं की तेच पाणी त्या भाजीमध्ये ॲड करायचं आहे. बघू शकता हे पाणी तापून झालेलं आहे. मी इथं पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता भाजी आपण इथे मस्तपैकी हलवून घ्यायची आहे. आता थोडं पाणी आणखी परत ॲड करते आहे आणि ते झाकण ठेवून भाजी होऊ द्यायची आहे. इथे मसाल्यासाठी लागणारे कांदे कट करते आहे. वाटण जे म्हणतो आपण ते. कांदा, खोबरं इथं कट करायचं आहे आणि तो कांदा तव्यावरती घ्यायचा आहे आपल्याला. बघू शकता कांदा असा छानपैकी होऊ द्यायचा आहे. होतोय कांदा. त्यावरती आता आपल्याला थोडं तेल सोडायचं आहे. 1 उबळी इथं मी अर्धी उबळी तेल टाकते आणि कांदा छान असा कलर येईपर्यंत होऊ द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही इथे कांद्याला छान कलर आलेला आहे. त्यामध्ये मी आता 1 वाटी धनी, बघू शकता 1 वाटी धनी ॲड केलेले आहे. आणि आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते सगळे इथे ॲड करायचे आहे. बघू शकता मी सगळे मसाले इथे ॲड केलेले आहे. काळे मिरे, तेजपत्ता, लवंग, दगडफूल सगळे इथे ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यावरती सगळं थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मसाला छान व्यवस्थित होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला छानसा असा कलर आलेला आहे. त्यावरती आपल्याला 1 वाटी तीळ घेतलेले ते तीळ ॲड करायचे आहे. तुम्ही खसखससुद्धा घालू शकता आवडीप्रमाणे. बघू शकता मसाला इथे छान झालेला आहे आणि तो मसाला आता आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला खोबरंसुद्धा इथे
भाजून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित असं लाल कलर येईपर्यंत खोबरं इथं होऊ द्यायचं आहे। खोबरंसुद्धा आपलं झालेलं आहे आणि थोडे फुटाणे होते ते फुटाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे। हा सगळा झालेला मसाला आपल्याला आता मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे आणि बारीक वाटून घ्यायचा आहे। तुम्ही आता बघू शकता चिकनही सुद्धा इथे व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। चला तर मग पातेल्यामध्ये आता थोडं तेल ॲड करायचं आहे। फोडणीसाठी तेल घालायचं आहे आपल्याला इथं 5-6 उकळ्या आणि काही मसाले घेतलेले आहेत। अद्रक लसूण पेस्ट, खानदेशी मसाला, लाल तिखट, चिकन मसाला आणि प्रवीण मसाला। चला तर मग आता तेलसुद्धा आपलं तापून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण थोडं अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे। अद्रक लसणला पण छान असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे। जोपर्यंत अद्रक लसण लाल होत नाही तोपर्यंत मसाले ॲड करायचे नाही आहे। बघू शकता इथे छान अशी अद्रक लसण आपली झालेली आहे, लाल कलर आलेला आहे। त्यामध्ये थोडं लाल तिखट ॲड करायचं आहे, प्रवीण मसाला, खानदेशी मसाला। आपल्याला हे सगळे मसाले छानसे असे इथे होऊ द्यायचे आहे। मी सगळे मसाले इथे ॲड केलेले आहे। प्रवीण मसाला, खानदेशी मसाला, चिकन मसाला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घेऊ शकतात, पण या मसाल्यांची टेस्ट छान येते। इथे आपण आता आपण वाटण ॲड केलेलं आहे, ते छान असं होऊ द्यायचं आहे। त्यावरती ताट ठेवायचं आहे। बघू शकता इथे छान असा मसाल्याला कलर आलेला आहे। मसाला तेव्हाच तेल सोडतो जेव्हा तुमचा मसाला छानसा असा शिजल्या जातो। त्यामध्ये थोडंसं सूप ॲड करायचं आहे, जे चिकनचं सूप असतं ना ते। बघू शकता इथे आणि छानसं असं हलवून घ्यायचं आहे। मसाला खाली लागू द्यायचा नाही आहे। तुम्ही गॅसवरती शिजवत असाल तर एकदम लो गॅसवरती तुम्ही मसाला होऊ देऊ शकतात आणि छानसा असा कलर त्याला येऊ द्यायचा आहे। तोपर्यंत तिथे मसाला होत नाही। याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इथे मसाल्याला छानसा असा कलर आलेला आहे। मसाल्याने सगळं त्याचं तेल सोडलेलं आहे। इथे मसाला रेडी आहे। बघा तर मग आपला मसाला इथे रेडी आहे। आता यामध्ये आपण आपलं शिजलेलं चिकन जे आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे। भाजीमध्ये आता आपण ही शिजलेलं चिकन ॲड करायचं आहे आणि मस्त व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। भाजीमध्ये चिकन व्यवस्थित ॲड करून घ्यायचं, मगच त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। इथे मी पाणी गरम करून घेतलेलं होतं, हे पाणी मी ॲड करते। तुम्ही पाणी तुमच्या हिशोबानेच टाकू शकता। इथे बघू शकता म्हणजे जास्त पातळ ही भाजी झाली नाही पाहिजे आणि आता त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता तुम्ही, झाकण काढून घेऊ। वाव, इथे छानशी अशी उकळी आलेली आहे। त्याचमध्ये आता आपण थोडी चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। 5 मिनिटं तुम्हाला भाजी उकळू द्यायची आहे। तर बघू शकता झणझणीत असं गावरान चुलीवरचं चिकन इथे रेडी आहे। तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत।